नाशिक हादरले. तांत्रिक विधीच्या नावाखाली बौद्धबाबांचे धक्कादायक कृत्य. 8वे नव्हे तर तब्बल 100पेक्षाही अधिक व्हिडिओ उघडकीस. नाशिक शहरासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कॅप्टन अशोक खरात या बौद्धबाबांच्या प्रकरणाला दररोज नवनवीन अत्यंत धक्कादायक खुलासे होत आहेत. अनेक निष्पाप महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा अत्यंत गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणात आता तपासादरम्यान अतिशय मोठी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या बाबाच्या काळ्या कृत्यांचे केवळ 58 व्हिडिओ तपासात हाती लागले. मात्र आता हा आकडा वाढून 100पेक्षाही अधिक व्हिडिओ वाचल्याची खळबळजनक बाब नाशिक येथे सध्या सुरू असलेल्या विशेष SITच्या महत्त्वपूर्ण बैठकीतून पुढे आली आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवून पोलिसात पहिली तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणाला वाचा फुटली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत काल नाशिकमध्ये आणखी काही महिलांनी धैर्याने पुढे येत या भोंदूबाबा विरोधात आपली तक्रार नोंदवली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि वाढता संताप ओळखून राज्य सरकारने तातडीने SITची स्थापना केली आहे. सध्या नाशिकमध्ये वरिष्ठ अधिकारी IPS तेजस्विनी सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी आणि बैठकांचे सत्र वेगाने सुरू आहे. नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये तब्बल 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या विशेष पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल झाडाझडतीत कॅप्टन अशोक खरात यांच्याकडून 2 लॅपटॉप, 8 लाख रुपयांची रोख रक्कम, 1 पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि अनेक मालमत्तांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तांत्रिक विधी आणि पूजेची भीती दाखवून तो महिलांवर अनैतिक अत्याचार करत असल्याची तपासात स्पष्ट उघड झाले आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड म्हणून शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव याचे नाव प्रकर्षाने समोर येत असून त्यानेच हे सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. सध्या कॅप्टन खरात विरोधात तब्बल 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्व प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे या बौद्धबाबांचे अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांशी, मंत्र्यांशी आणि आमदारांशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याचे या नेत्यासोबतचे अनेक फोटो सध्या समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही प्रचंड खळबळ उडली असून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे जाळे दूरपर्यंत पसरले असून आगामी काळात आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.